पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली। श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केली जाते। महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत व्रत करून ही विशेष उपासना केली जाते। मात्र या उपासनेदरम्यान आणखी एक परंपरा पाहायला मिळते, ती म्हणजे शिवामूठ। ही शिवामूठ परंपरा नेमकी काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शंकराला समर्पित केला जातो। श्रावणी सोमवारच्या दिवशी ही शिवामूठ परंपरा आपल्याला पाहायला मिळते। शिवामूठ म्हणजेच धान्यांची मूठ। श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ महादेवाच्या पिंडीला वाहिली जाते। यामध्ये तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि 5वा सोमवार असेल तर सातू या 5 धान्यांचा समावेश असतो। आता ही शिवामूठ का वाहिली जाते, यामागे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारण। यामागील धार्मिक कारण म्हणजेच माता पार्वतीनं भगवान शंकराला मिळवण्यासाठी हे शिवामुठीचं व्रत केलं होतं। शिवलिंगावर धान्य अर्पण केल्यानं महादेव प्रसन्न झाले होते अशी कथा सांगितली जाते आणि म्हणूनच भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात। यामागील शास्त्रीय कारण असं की श्रावण महिन्यात पावसाळा असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते। शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं यासाठी धान्यांची ही शिवामूठ वाहिली जाते। थोडक्यात निसर्गाचे आभार मानण्यासाठी ही शिवामूठ निसर्गाच्या निर्मात्याला वाहण्यात येते।